हॅलो सेठ, इथलं आपलं वावर संपलंय. आता दुसरं एक वावर घ्यायचं आपल्याला. हा एक एखादा विकायचा आहे. बघू, त्याला आपलं माणूस पाठवतो आणि त्याच्याकडून वावर एकच घेतो. हा चालते. धन्यवाद सेठ, धन्यवाद. हॅलो, कुठे कर दादा? हा कुठे आहे? हा इथंच आहे मी. बर जरा अर्जंट येते आपल्या अड्ड्यापाशी. हा. काम आहे आपलं. चालतंय ये. हा ठीक आहे आलो. हम्म. सावकारांनी मी फोन केला. मुंबईमध्ये दगडी चालवायला आताच आलो. काय काम आहे तर पाहिलं पाहिजे सावकाराचं. लय दिवसात न फोन केला. भेटलं पाहिजे. नमस्कार कर दादा. नमस्कार. बरं तुम्ही फोन केला म्हणून आलोय. बर आपल्याला एका जणाचा उतारा कोरा करायचा आहे. हा जर जमिनीसाठी नकार देतोय. हा कोणाच आहे? मग आता जातोय गणपतरावकडे. हा चालतंय, त्याची गाठ घेऊन हा या. हा येतोय. आणि काय म्हणते सांगा, हा आपण होय त्याचा धिंगाणा उडू. होय करूया दांगर धिंगा. चालतंय, ओके. चालतंय कर दादा, या. हा येतो की मी. हा. चालू दादा मग त्याला सगळे दुकानं मुंबईचे बंद होतात. मग काय दादा, काय म्हणता? हा जमीन नाही सापडेल नाही द्यायच नाही आपण. ते मागत जमीन द्यायची नाही ना आपल्याला. पण जमीन एकेकच्या सावकारांनाच परत काय काय झालं आपल्या जमिनीचं? हा चालते त्यांचा वाज मिटून आपण जमीन घेऊ. सावकार खाली या. एक मिनिट हा. बोला कर दादा. गणपती नाही म्हणतोय. काय म्हणते? जमीन द्यायची नाही. बघून जमीन नाही? घेईन. उद्या बरं. डांगर जेंगा झाला तर झाला. बर गणपतीचं मत आहे. होय. हा गणपतरावला माज आल्यासारखं झालं नाही. त्याच्या घरचा सावकार झालाय. बर हा माझी शिलाई मागत पडेल म्हणते गणपत. बर चला, त्याचा माझं मोडू आपण. हॅलो, कुठं पोलीस वाटे? ते काळजात आलतं आपल्याकडं. ते जमिनीसाठी आलतं. हा तेवढं मिटवावं लागतं. नाही तर आपल्या जमिनीला गिराईक तर बघा, देऊन टाकू जमीन लगेच. 2 दिवसात बघा, नाही तर आला. हा बघू असं का काय गणपतराव, काय थांबलो आपले निवांत. बर काय जमीन काय म्हणतोय तू? नाही जमीन द्यायची नाही सावकार. काय द्यायची नाही? नाही द्यायची नाही जमीन आपल्याला. काय द्यायची नाही आपल्याला जमीन? सावकार तुम्हाला खोट नाही सांगत. जमीन एखाद्याने इकीन काय, पण तुम्हाला देणार. होय, द्यायची नाही. आपल्या मनातच नाही तुम्हाला द्यायची. मग कसं देणार? तुझं द्यायचं नाही का? नाही द्यायचं नाही. बर नाही म्हणतोय. चालू दादा, याला गाडी. कसं जमीन देत नाही बघ. बस चालू दादा, याला घेऊन बस. चल जमीन देत नाही काय? नाच करताना सावकार आता राव सावकार घे का दादा आपल्या राव सावकार. देशी पंचा अड्ड्यावर शक्य पंचे चालायचे नाही. लय महागच पुढे चालू दादा म्हणतात सगळी मुंबई बंद होती. सावकार. सावकार काय म्हणू नको. तुला जमीन विकायची नाही ना? जमीन कागदावर सही कर. जमीन इकडेला काढायचं लागलं लय महागच पडत. ह्याच्यावर सही कर. नाही सावकार होत नाही आपल्याला सहीज. अरे सही कर. सहीज होत नाही आपल्याला सही सावकार. होत नाही? होत नाही सही? सही कशी होत नाही? सही होत नाही? आधीला गुदगुल होत नाही सही? भाग सुटली काय?
काचा एकदम कालो दादा म्हणते ना. जागतिक प्रात गुपची कर सही सर. नाही राव सावकार. सही कर. कर दादा. तर त्याला दे 2.5 लाख. अशी घ्या मोजून त्या मोजून. दे त्याला मोजून आणि शेप कट करायला. गणपतरावचा फोन येऊन गेलाय बरं का. काय म्हणते काय नाही लय अर्जंट आहे म्हणला. येतो म्हणला गाडी घ्यायला. कधी येतोय काही. का सरपंच राम राम गणपतराव बोल घे. काय तू सावकारांना राडा केला आपल्याला. काय केला काय जमीन दमदाटी करून बंदूक लावून घेतली जमीन. तुला. हम्म. बर बर बर. काल यांची 2 जण असतील. दोघा होती हा. होय सही दमदाटी करून घेतली. काल दादानं बंदूक लावली कपाळाला. होय. पुन्हा सावकारानं हे दावलं एकान. बर बर बर. हा. बघू त्याला बघू जाऊ त्याच्याकडे. हा, तीच ते हाय तिथे अड्ड्यावर थांबले ते. होय का. हम्म. बर बर जाऊ त्याच्याकडे. चला जाऊन चल येऊ. चल. मग आले सर. सावकार गणपानं सरपंचाला आणलं या. बरोबर आहे. ह्यानं काय तर धागड निघा घातला काय की. काय सावकार काय केलंय. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. काय पिस्तूल लावतोय म्हणून गेल्या बारीला बी असाच केलाय. ह्याच्या कसं झालंय. ह्याची जमीन घेतली आपण. ह्याच्या जमिनीचा सौदा झालाय ऑलरेडी. तुम्ही कशाला मध्ये पडताय. काय कोणतं गेला लावतोय पिस्तूल लावतोय म्हणून गावात. तुला द्यायचं नव्हतं प्रत्येक जमीन वसुली आहे. चालू दादा प्रत्येक वसुली आहे का नाही आपल्याकडे. हाय गे काय रेटला कुठं माहित आहे. सावकाराला आपल्याला जमीन द्यायची नव्हती पण हे काय दमदाटी करायला लागली. सारखं सावकार काय करतंय कालदादाला पाठवतंय. कालदादा काय करतंय इकान घेऊन येतंय पिस्तूल घेऊन येतंय. आणि पैसे वाढवून देऊ गणपतराव. पैसे वाढवूनचा नाही विषय आपल्याला द्यायची नव्हती जमीन ना. तर पिस्तूल आणि कुठं पण तू घ्यान काय दाखवायला लागलाय तू गरीब माणसाच्या शेतकरी. सरपंच काय सांगू. ह्यांची बी जमीन पडाकाच आहे. ह्यांच्या जमिनीत कुठं काय उगतंय. तसं बी आहे म्हणाय गेलं तर गणपतराव. तो बी काय असं काय लय पिकवायला लागलाय त्याच्यात. नाही पण आपल्याला द्यायची नव्हती हो ह्यांना. अहो दे आता दिल्या तर त्याला. दीड अजून संध्याकाळी देतो 3-4 लाख रुपये. कशाला सरपंच. हिथं देतो की त्याला 2.5 लाख रुपये. दे दे असू दे असू दे. दे असं तुम्ही काय असं काय लय तेवढं पिकवायला लागला त्याच्यात म्हणाय गेलं. असं करू काय मग. हा काय असं दे जाऊ दे. आता सरपंच तुमच्याकडे बघून मी घ्यायला लागलो हे. नाही ना असू दे आता तुम्ही काय पिकवायला लागलाय तेव्हा. काय तुझं मी होईल इकडे तिकडे जाऊ दे. घे टोटल 2.5 लाख रुपयाचा. आणि कालू दादाना मग असे दिलेत आपले. बरं बरं चालते चालते. आमच्याकडे बघून ते सही केली तुम्ही. नाही